नमस्कार, मी नुपूर आणि मी सुमुख. अँड वी वेलकम यू तो टू आपला आपला YouTube YouTube चॅनल चॅनल फूड फूड सर्फर्स सर्फर्स नुपूर नुपूर सुमुख. सुमुख. तर आपल्या चॅनलवर कोस्टल कर्नाटक सिरीजचे 8 भाग आलेले आहेत आणि त्याला खूप छान प्रतिसाद दिलात, त्याकरता मनापासून आभार. आभार. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्या संपूर्ण रोड ट्रिप जर्नीचं बजेट पाहणार आहोत. त्यामुळे ह्या ट्रिप दरम्यान आलेला एकूण खर्च, ज्यात राहणे, खाणे, फ्युल कॉस्ट, टोल कॉस्ट आणि वारंवार विचारला जाणार प्रश्न की गाडीने ॲव्हरेज किती दिले हे सुद्धा आपण बघणार आहोत. बरोबर. तर हे सगळं जाणून घेऊया आपल्या ह्या व्हिडिओमध्ये. तर लगेचच सुरू करूया आपला हा व्हिडिओ. लेट्स गेट स्टार्टेड. तर आज हे बजेट सांगण्याकरता ही वही घेऊनच आम्ही बसलेलो आहोत आणि हा सगळा खर्च एकूण 6 कॉम्पोनंट्समध्ये आम्ही डिवाइड केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला समजायला ते सोपं जाईल. तर आपण ह्याच्यामध्ये 4 मेन कॉम्पोनंट्स पाहणार आहोत, ज्यात पहिला असेल प्रवासाचा खर्च, म्हणजे आपली ट्रॅव्हल कॉस्ट, जी विभागली जाईल 2 भागांमध्ये. एक भाग येईल आपला पेट्रोलची कॉस्ट आणि दुसरा येईल आपली टोल कॉस्ट. हा असेल आपला पहिला कॉम्पोनंट, प्रवासाचा खर्च. दुसरं असेल आपलं अकोमोडेशन किंवा स्टे, अर्थातच आपला राहण्याचा खर्च. त्यानंतर असेल आपलं फूड कॉस्ट, म्हणजेच आपला खाण्याचा खर्च. आणि चौथा म्हणजे एंट्री फीज, म्हणजे ज्या ज्या पर्यटन स्थळांवरती आपल्याला एंट्री फी मोजावी लागते, एंट्रीचे शुल्क द्यावे लागतात, तर त्या एंट्री फीजचा आपण एक खर्चाची वेगळी मांडणार आहोत गणित. आणि कार पार्किंग सुद्धा असणार आहे, कारण टुरिस्ट प्लेसेसला आपल्याला कार पार्किंगही पे करायला लागतं. त्यामुळे एंट्री फी आणि कार पार्किंग फीज हे आपण एका कॉम्पोनंट खाली बघणार आहोत. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे शॉपिंग. तर शॉपिंग ही गोष्ट अशी आहे की हे बजेट तुमच्या ट्रिपचं पूर्ण कोलमडवू शकतं. त्यामुळे शॉपिंग मध्ये किती खर्च काय ते अगदी सब्जेक्टिव्ह राहतं. काही जण तिथे पैसे वाचवता आणि डेफिनेटली शॉपिंग मध्ये तुम्ही पैसे वाचवू शकता. तर आता आपण बघूया डिटेलमध्ये आलेला खर्च. तर सगळ्यात अगोदर आपण पाहूया राहण्यासाठी आलेला खर्च. तर आम्ही एकूण 4 रात्र राहिलो. त्यानुसार कारवारमध्ये जो आमचा स्टे होता तिथे एकूण खर्च आला राहण्याचा साधारण 2500 रुपये. त्यानंतर उडुपीमध्ये आम्ही जिथे राहिलो त्या रूमचा 2 रात्रींचा खर्च 6000 रुपये. आणि ओम बोधी रिट्रीट अर्थात कुमट्यामध्ये आम्ही राहिलो त्याचा खर्च साधारण 4000 रुपये. त्यामुळे टोटल 4 रात्रींचा एकूण खर्च आला आम्हाला साधारण 12 ते 12,500 रुपये. त्यानंतर पाहणार आहोत आपण फूड कॉस्ट. तर फूड कॉस्टमध्ये तुम्ही जर आमचे व्हिडिओज रेग्युलर पाहिले असतील तर प्रत्येक इटरीमध्ये एकूण आपण किती ते आम्ही अगदी बिलं सुद्धा आम्ही जोडलेली आहेत. त्यामुळे तिथे प्रत्येक रेस्टॉरंटचं बिल सहित तुम्ही रेट्स पाहू शकता. तर टोटल पूर्ण नाश्ता, जेवण आणि आम्ही जिथे राहिलो त्यात कुठेही कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट नव्हता. त्यामुळे हा खाण्याचा खर्च अगदी नाश्त्यापासून जेवण म्हणजे लंच, ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर हे तिन्हीचे खर्च मिळून आम्हाला 4 दिवसासाठी एकूण खाण्याचा खर्च आला 7,097 रुपये. सो लेट्स से 7100 रुपीज. त्यानंतर आपण पाहणार आहोत आपला एंट्री फीजचा खर्च. तर एंट्री फी आणि कार पार्किंग चार्जेस मिळून एकूण खर्च आलेला आहे आपल्याला 390 रुपये. सो लेट्स राऊंड इट टू 400 रुपीज. आता तुम्हाला आपलं जे फ्युल कॉस्ट आहे, अर्थात पेट्रोलचं कॉस्ट आणि टोल, ह्याची सविस्तर माहिती सुमुख देईल. तर आपण ह्याच्यात डिस्टन्स कन्सिडर केलेला आहे घरातनं निघाल्यापासून परत रिटर्न घरी येईपर्यंत. तर पुण्यातनं निघालो आणि पुण्यात परत आलो तर त्याचा आपण टोटल डिस्टन्स कव्हर केले 1635 किलोमीटर, म्हणजे 1635 किलोमीटर्स. आपण टोटल फ्यूल क्वांटिटी यूज केली ह्या डिस्टन्स कव्हर करण्याकरता ती होती 97.42 लिटर्स ऑफ पेट्रोल. आणि फ्यूल आपण रिफिल केलेलं पुणे, त्यानंतर गोवा आणि कर्नाटकमध्ये. त्यामुळे ते प्रत्येक ठिकाणचे फ्यूल चार्जेस पर लिटर कॉस्ट व्हेरी करते, वेगळी वेगळी असते. पण सगळं काही एकत्र केल्यानंतर आपण टोटल पैसे जे दिले फ्यूल भरायकरता ते होते अराउंड 11,000 रुपये, 10,980 रुपये. राऊंड ऑफ केले तर 11,000 रुपये. आणि सर्वात महत्वाचा प्रश्न, आपल्या गाडीने ॲव्हरेज किती दिले, म्हणजेच पर लिटर किती किलोमीटर आपली गाडी चालली. बिफोर यू टेल दॅट, टोल कॉस्ट सांगून टाक, म्हणजे गाडीचं ॲव्हरेज ऐकण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत बर. तर टोल कॉस्ट आपण परत पुण्यामधनं निघालो आणि पुण्यात परत आलो ह्यासाठीची आपण सगळी टोल कॉस्ट एकत्र केली तर 1520 रुपये आपण टोटल टोल दिलेला आहे. आता बऱ्याच जणांचा प्रश्न होता की अॅन्युअल पास का नाही वापरला. तर अॅन्युअल पासमध्ये एक लिमिटेशन असं येतं की जर एक्सप्रेसवे आपण यूज करत असो तर त्यामध्ये ते अॅन्युअल पास वापरला जाऊ शकत नाही, तो ॲप्लिकेबल राहत नाही. अर्थात आता काही ठिकाणी काही हायवेज असे आहेत की जे ह्या अॅन्युअल पास खाली कव्हर केलेले आहेत.
पण आम्हाला जाता येता ते क्लॅरिटी नव्हती की आम्ही नेमकं कुठून कुठून जाणार आहोत, त्यामुळे आम्ही तो चान्स घेतला नव्हता. डेफिनेटली आपण आत्ता जेवढे टोलसाठी चार्जेस भरलेले आहेत त्याच्या दुप्पट चार्जेस भरले तर आपल्याला वर्षाचा पास मिळू शकला असता. 200 ट्रिप्स आपल्याला टोल क्रॉसेस मिळाले असते. पण नेक्स्ट ट्रिप आपण जेव्हा पण प्लॅन करू, आपण रूट बघून त्याप्रमाणे कसं ऍप्लिकेबल आहे, कुठले कुठले नॅशनल हायवेज आपण यूज करणार आहोत, त्याप्रमाणे आपण विचार करू शकतो. त्यांना माहिती, त्यांना हे सांगता अॅन्युअल पासची कॉस्ट किती आहे? तर अॅन्युअल पास ची आपल्याला कॉस्ट पडते अराउंड 3,000 रुपये. आणि हा अजून एक रिझन आपण घेतलं नव्हतं त्याचं हेही होतं की त्याच्यामध्ये एक्सप्रेसवेज इन्क्लुडेड नाही. बरोबर. आणि आमचं मॅक्झिमम ट्रॅव्हलिंग जे असतं ते पुणे ते मुंबई असतं बऱ्याचदा, त्यामुळे पुणे मुंबई एक्सप्रेसवे आपला कव्हर होत नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे कन्सिडरिंग ही जर्नी एवढीही लॉंग डिस्टन्स नव्हती की आमचा हा अगदी वसूल होईल. आणि ह्या वर्षभराच्या अजून रोड ट्रिप्स इतरही आमच्या प्लॅन नाही आहेत. जर खूप लॉंग डिस्टन्स कुठली रोड ट्रिप प्लॅन झाली आमची ज्याच्यामध्ये आपला टोल कॉस्ट जर कव्हर होणार असेल तर निश्चित आम्ही तो 3,000 रुपीजचा अॅन्युअल टोल पास नक्की कन्सिडर करू. आणि त्या केसमध्ये आपल्या चॅनलवरती व्हिडिओजमध्ये तुम्ही त्याची सविस्तर माहिती तर घ्यालच. आणि अजून एक गोष्ट मला सांगायची, तुम्हाला इन डिटेल सगळे टोल्स मी या व्हिडिओला इथे साईडमध्ये देईनच, पण आपल्या चॅनलवरती पुणे ते कारवार, कारवार ते उडुपी, परत उडुपी रिटर्न कुमटा आणि कुमटा ते पुणे असे एकूण 4 व्हिडिओज आहेत. तर त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक टोलगेट मी दाखवून तिथे किती चार्जेस आहेत हे अगदी डिटेलमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जर जर्नी प्लॅन केली तर तुम्ही व्हिडिओ वाईज टोल कॉस्ट पाहू शकता. आणि आपण टोल कॉस्ट आपल्या ज्या रोड ट्रिप्स आहेत त्याच्याप्रमाणे आपण डिवाइड करून त्याप्रमाणे पण आपण चार्टमध्ये देऊ शकतो, जसं तू सांगितलं. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, आपल्याला गाडीने ऍव्हरेज किती दिलं? तर आपली गाडी आहे तायगुन 1 लिटर मॅन्युअल ट्रान्समिशन, आणि आपल्याला टोटल डिस्टन्स जे 1635 किलोमीटर्स आहे त्याला जर आपण टोटल फ्युल क्वांटिटी जी यूज केली ती होती 97.42 किलोमीटर्स 42 लिटर्स सॉरी. तर 1635ला 97.42 ने डिवाइड केलं तर आपल्याला ॲव्हरेज मिळतो अराउंड 16.8. आणि हा 16.8 किलोमीटर्स पर लिटरचा ॲव्हरेज हा आपल्याला शेवटच्या दिवशी जे रविवारचं भयानक ट्रॅफिक होतं त्या ट्रॅफिक मधनं पास होऊन सुद्धा आपल्याला 16.8चं ॲव्हरेज मिळालेलं आहे. म्हणजे तो व्हिडिओ जो तुम्ही पाहिला असेल, टू बी व्हेरी प्रिसाइज एपिसोड 8 कुमटा ते पुणे, तर त्या एपिसोडमध्ये तुम्ही पाहू शकता 11 ते 12 तासाचा डिस्टन्स कव्हर करायला आम्हाला 16 तास लागले. आणि त्या एवढ्या जॅम मध्ये येऊन थांबत थांबत आम्ही आलो तरी सुद्धा हे ॲव्हरेज आम्हाला मिळालेलं आहे. जर ते ट्रॅफिक लागलं नसतं तर डेफिनेटली दिस ॲव्हरेज वुड हॅव एक्सिडेड 17-18 ऑलमोस्ट आरामात आला नक्की मिळालं असतं. कारण हम्पीचं आम्ही तुम्हाला सांगतो, कारण त्याही व्हिडिओचं बजेट आम्ही दिलं नव्हतं, तो व्हिडिओ आमच्याकडून राहून गेला आणि तेव्हाही ॲव्हरेज आम्हाला बऱ्यापैकी आपल्याला जास्त अबाव 17च मिळालेलं. त्यामुळे एक ऑन अन ॲव्हरेज आपण 17चं तरी आमची गाडी ॲव्हरेज देते असं आपण कन्क्लूड करू शकतो ह्यानुसार. सो दॅट्स इट. हा होता आपला. आता हा येस, आणि टोटल तुम्हाला हवी असेल तर आता लेट्स डू द टोटल. सो आपण एकदा एक काम करूया, ह्या प्रत्येक कॅटेगरीमध्ये आपण जे दाखवलं तर त्या प्रत्येक कॅटेगरीचे मी एकदा चार्जेस वाचून दाखवतो, म्हणजे ते समजायला सोपं जाईल. आणि ते राऊंड ऑफ करून सांग म्हणजे ते इझी जाईल. तर टोटल फ्युल चार्जेस होते 10,980 राऊंडेड ऑफ 11,000 रुपीज. टोल चार्जेस 1,520 रुपये, तर आपण 1500च कन्सिडर करू. त्यानंतर हॉटेल चार्जेस म्हणजे राहायचे राऊंड ऑफ केले तर 12,000 रुपये. फूड चार्जेस 7,100 रुपये. आणि एंट्री आणि पार्किंग चार्जेस आपल्या टुरिस्ट स्पॉटवाले तर ते होते 400 रुपीज. तर हे सगळे इन्क्लूड करून टोटल आपली जाते अराउंड 32,000 रुपये. तर आपल्याला पुण्यातनं निघून कारवार, उडुपी, कुमटा हे सगळं फिरून रिटर्न पुण्याला येईपर्यंत चार्जेस टोटल लागले ते म्हणजे 32,000 रुपये. येस. आणि ह्याच्यामध्ये शॉपिंग आम्ही मुद्दाम धरलेलं नाहीये, कारण शॉपिंग मी आधी म्हटलं त्यानुसार एक सब्जेक्टिव्ह टॉपिक आहे. कारण आता उदाहरणार्थ जर एखाद्या ठिकाणी खूप छान टेक्सटाईल्स मिळतात आणि तुम्हाला जसं वाटलं इथून मला साडी घ्यायची आहे, तर तुम्ही 1,000 रुपयाची एक साडी घेऊ शकता किंवा 5,000ची एक साडी घेऊ शकता किंवा 1,000च्या 5 साड्या किंवा 10 साड्या घेऊ शकता. त्यामुळे खूप ते वर खाली होतं. आणि आम्ही बऱ्याचदा शॉपिंगमध्ये सुव्हिनियर्स म्हणून मॅग्नेट्स वगैरे जे कॉमन गोष्ट आहे तेच आणतो, किंवा तिकडचं काही हँडीक्राफ्ट आयटम असेल तर आम्ही
ते घेऊन येतो. आणि त्याची कॉस्ट न सांगण्याचं कारण हेही आहे की आम्ही फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये ते डिस्ट्रीब्यूट करतो, त्यामुळे मला फार डिटेल्समध्ये त्या छोट्या छोट्या गोष्टी नाही सांगायच्या. उडुपीमध्ये आम्ही यावे एक वेगळं शॉपिंग केलं ते म्हणजे मसाले. हो. तर आम्ही इथून फिश मसाले म्हणजे ते फिश मी तुम्हाला दुकानं दाखवली होती व्हिडिओमध्ये. तर आम्ही ते घी रोस्ट आणि याचे मसाले आणि उडुपीची मॅग्नेट्स आणि प्रसाद वगैरे हेच खरेदी केलं. बाकी फार एक्सपेन्सिव्ह गोष्टी आम्ही इथे काहीच खरेदी केलेल्या नाहीत. त्यामुळे शॉपिंग वगळता ट्रिपचा एकूण खर्च 32,000 रुपये, विच आय थिंक इज रिअली व्हेरी गुड कन्सिडरिंग आपण आपल्या कम्फर्टनी आपल्या वेळेनुसार निघून अगदी आमची गाडी म्हणजे आमचं एक घरच आहे असं मी म्हणते. तर अगदी आपलं घर घेऊन आम्ही फिरतो असंच मला वाटतं रोड ट्रिप दरम्यान. सो दिस वॉज अ गुड ट्रिप आणि हे खूप चांगलं टू कन्क्लूड विथ. आय थिंक 32,000 इज नॉट बॅड. बजेट चांगलं आहे yes, कारण हे आपण budget राहिलोही चांगल्या ठिकाणी येस. आणि कुठेही आपण इनकन्व्हिनियन्स नव्हता कन्सिडर केला. व्यवस्थित कम्फर्टेबली आपण ट्रॅव्हल केलं, कम्फर्टेबली राहिलो, कम्फर्टेबली खाल्लं. येस. आणि हे सगळं जिथे जिथे आम्ही खाल्लं ते अगदी रेकग्नाइज्ड ठिकाण आहेत, आणि असं हायली नाही. रेकमेंडेड ठिकाणं होती. हायजेनिक आणि अतिशय रेकमेंडेड प्लेसेस आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या जर्नीमध्ये आम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलो तिथून जर तुम्ही पास झालात तर हे एक्सपेन्सेस तुम्ही डोक्यात ठेवून ट्रॅव्हल करू शकता. आणि जे स्टे सुद्धा आम्ही दाखवले इकडे ते स्टे सुद्धा सगळे 3 स्टार स्टे होते. अगदी खूप सुपर लक्झुरी ज्याच्यावर आपण खूप पैसे स्प्लर्च करू असे 5 स्टार किंवा 4 स्टार नव्हते. आणि अगदी 2 स्टार सुद्धा नव्हते की टॉयलेट्स चांगली नाहीयेत बाबा किंवा एसी वर्किंग नाहीये. तर व्हेरी गुड रूम्स. एक बजेट स्टे नुसार आम्ही सगळे स्टे इथूनचे दाखवले तुम्हाला. तर एकंदरीत एक चांगली कम्फर्टेबल अशी ही ट्रिप आणि 32,000 त्याचा खर्च. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल आणि वाटला असेल तर नक्की एकदा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि महत्वाचं हाईप करा. आणि हाईप करताना तुम्हाला 3 वेळा हाईप करता येतं एका आठवड्यामध्ये. त्यामुळे जो पण आमचा व्हिडिओ आता नेक्स्ट येईल त्याला प्लीज प्रत्येक तुमच्या अकाउंटवरनं 3 वेळा हाईप करा. त्याच्याने आमचा व्हिडिओ ट्रेंडिंग लिस्ट मध्ये राहायला मदत होईल. तो व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांनी आम्हाला खूप मदत होईल. थँक्स फॉर वॉचिंग दिस. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि ह्या संपूर्ण सिरीजला खूप छान प्रतिसाद दिला त्यासाठी मनापासून आभार. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार. लवकरच भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये.